नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण नोंदणी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या शिपाई या पदभरतीसाठी येणारी अत्यंत महत्त्वाची वन लाइनर प्रश्न उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आजचा आपला जो व्हिडिओचा भाग आहे हा भाग 2 आहे। पहिला पार्ट तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देईन, तर पहिला पार्टही तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर आज आपण बघणार आहोत की अनेक कोणती अजून प्रश्न उत्तरे आहेत जे की नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात। तर त्याचा पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत येणारी छोटी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहोतच। सोबतच वन लाइनर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तरे जे आहेत तेही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। चला तर मित्रांनो, अगदी वेळ वाया न घालता सुरुवात करूयात आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर पहिला प्रश्न आपला असणार आहे, महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर किती आहे? तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे आपलं 1% एवढा महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, ई स्टॅम्पिंग प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली? पर्याय आपल्याला या ठिकाणी 5 पर्याय देण्यात आलेले आहेत। तर याच्यामध्ये बरोबर जे उत्तर आपलं असणार आहे, उत्तर क्रमांक क, SHCIL स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी ई स्टॅम्पिंग ही प्रणाली सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, नोंदणी करताना फिरण म्हणजे काय? पर्याय अ आहे नोंदणी शुल्क, पर्याय ब आहे मुद्रांक शुल्क, पर्याय क आहे मुद्रांक अधिकारी, पर्याय ड आहे नोंदणी अधिकारी आणि पर्याय क्रमांक ई आहे नोंदणीचा दस्तवेज। तर बरोबर जे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ई, नोंदणीचा दस्तावेज, यालाच फिरण असंही आपण म्हणू शकतो। पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात जमीन विक्री करारासाठी मुद्रांक शुल्काचा दर सामान्यतः किती आहे? पर्याय अ आहे 3% एवढा, पर्याय ब आहे 5% एवढा, पर्याय क्रमांक क आहे 7% एवढा, पर्याय क्रमांक ड आहे 6% एवढा आणि पर्याय क्रमांक ई आहे 4% एवढा। तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ब, 5% एवढा महाराष्ट्रामध्ये जमीन विक्री करारासाठीचा मुद्रांक शुल्क आपल्याला असलेला पाहायला मिळतो या ठिकाणी। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, नोंदणी विभागाचे प्रमुख अधिकारी कोण असतात? पर्याय क्रमांक अ आहे तहसीलदार, पर्याय क्रमांक ब आहे जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक क आहे नोंदणी अधिकारी आणि पर्याय क्रमांक डी आहे मुख्यमंत्री, तर पर्याय क्रमांक ई आहे BDO। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक क, नोंदणी अधिकारी हा नोंदणी विभागाचा प्रमुख म्हणून ओळखला जातो किंवा नोंदणी विभागाचा हा प्रमुख असतो। पुढचा प्रश्न आहे आपला, मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टामध्ये मान्य होईल का? पर्याय क्रमांक अ आहे होय, परंतु दंड भरावा लागेल, पर्याय क्रमांक ब आहे नाही, पर्याय क्रमांक क आहे फक्त आंशिकरित्या मान्य होईल, तर पर्याय क्रमांक ड आहे वरीलपैकी एकही नाही आणि पर्याय क्रमांक ई आहे यापैकी सर्व। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे होय, परंतु दंड आपल्याला या ठिकाणी भरावा लागेल। मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार जो आहे तो कोर्टामध्ये मान्य होईल, परंतु याचा जो काही दंड आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला भरावा लागणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, धूपगड व पंचमढी शिखरे कोणत्या पर्वतरांगांमध्ये अस्तित्वात आहेत? पर्याय क्रमांक अ आहे सह्याद्री, पर्याय क्रमांक ब आहे सातपुडा, पर्याय क्रमांक क आहे अरवली, पर्याय क्रमांक ड आहे निलगिरी आणि पर्याय क्रमांक ई आहे कळसुबाई। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सातपुडा या पर्वतरांगांमध्ये आपल्याला धूपगड आणि पंचमढी ही जी शिखरं आहेत ती पाहायला मिळतात। प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे? पर्याय अ आहे 100, पर्याय ब आहे 108, पर्याय क्रमांक क आहे 101, पर्याय क्रमांक ड आहे 107 आणि पर्याय क्रमांक ई आहे 11 आणि 1। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब 108 हा
रुग्णवाहिकेला बोलवण्यासाठीचा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे? पर्याय क्रमांक अ आहे शिवनेरी किल्ला, पर्याय क्रमांक ब आहे जंजिरा किल्ला, पर्याय क्रमांक क आहे सिंधुदुर्ग, तर पर्याय क्रमांक ड आहे पन्हाळा, तर पर्याय क्रमांक ई आहे तोरणा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. पुढचा प्रश्न असणार आहे आपल्याला, बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक अ आहे कृष्णा नदी, तर पर्याय क्रमांक ब आहे नर्मदा नदी, पर्याय क्रमांक क आहे तापी नदी, पर्याय क्रमांक ड आहे गोदावरी नदी, तर पर्याय क्रमांक ई आहे भीमा नदी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, नर्मदा नदीची उपनदी बंजर ही नदी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे आपला, लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट कोण आहे? पर्याय क्रमांक अ आहे कल्पना चावला, पर्याय क्रमांक ब आहे हरित कौर देवल, पर्याय क्रमांक क आहे अवनी चतुर्वेदी, पर्याय क्रमांक ड आहे प्रेमा तूर, पर्याय क्रमांक ई आहे सुनीता विल्यम्स. तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक क अवनी चतुर्वेदी. प्रश्न पुढचा आहे आपला, ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय ए आहे गोळाफेक, पर्याय ब आहे लांब उडी, पर्याय क आहे 100 मीटर धावणे, पर्याय ड आहे स्टिपल चेस, तर पर्याय ई आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे स्टिपल चेस. पुढचा प्रश्न आहे आपला, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? पर्याय अ आहे मुंबई, पर्याय ब आहे कोलकाता, पर्याय क आहे सुरत, पर्याय ड आहे नागपूर आणि पर्याय क्रमांक ई आहे नाशिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क सुरत या ठिकाणी इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये स्थापन झाली. पुढचा प्रश्न आहे आपला, ताशकंद करार 1966 मध्ये कोणत्या दोन देशामध्ये झालेला होता? पर्याय अ आहे भारत चीन, पर्याय ब आहे भारत पाकिस्तान, पर्याय क्रमांक क आहे भारत आणि अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक ड आहे भारत आणि जपान, पर्याय क्रमांक ई आहे भारत आणि नेपाळ. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1966 मध्ये ताशकंद करार झालेला होता. शेवटचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते? पर्याय क्रमांक अ आहे तोरणमाळचे पठार, पर्याय क्रमांक ब आहे पाचगणीचे पठार, पर्याय क्रमांक क आहे अहमदनगरचे पठार, पर्याय क्रमांक ड आहे त्र्यंबकेश्वरचे पठार आणि पर्याय क्रमांक ई आहे याच्यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ब, पाचगणीचे पठार हे टेबल लँड म्हणून पण ओळखलं जातं. तर मित्रांनो, शिपाई पदासाठी जी संभाव्य अतिमहत्त्वाची प्रश्न आहेत ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत. जर तुम्हीही शिपाई पदासाठी अर्ज भरला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच अत्यंत महत्त्वाची जी प्रश्न उत्तरे आहेत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पुढेही आपण असेच व्हिडिओ या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.